त्याला एक महत्त्वाची बातमी, कारण राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। राज ठाकरेंकडून वर्षा निवासांनी फडणवीसांची भेट घेण्यात आली। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक हे देखील राज ठाकरेंसोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात ही भेट असल्याचं कळतंय। तर सकाळी 8 वाजता राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले। ही भेट पूर्ण झालेली आहे आणि राज ठाकरे आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासानी पुन्हा परतलेले आहेत। 8 वाजता ते भेटीसाठी गेले होते। तब्बल अर्धा ते पाऊण तास ही भेट चाललेली आणि आता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। अजिंक्य नाईक हे देखील राज ठाकरे यांच्या सोबत या भेटी दरम्यान उपस्थित होते। शिवाजी पार्क संदर्भात ही भेट असल्याचं कळतंय। सध्या राज ठाकरे हे परतलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली। सकाळी 8 वाजता राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले। राज ठाकरे हे सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले। राज ठाकरे आणि फडणवीस यांची पूर्वनियोजित भेट होती। 2 दिवसांपूर्वीच हे भेट ठरली होती असं कळतंय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय तब्बल अर्धा ते पाऊण तास ही भेट झालेली आहे। काय या भेटीचे अपडेट? बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे भेट घेतलेली आहे। सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं, ही भेट पूर्वनियोजित आहे। 2 दिवसांपूर्वी त्या भेटीची वेळ ठरलेली आहे आणि या भेटी वेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे सुद्धा त्यांच्या बरोबर होते। आणि जी माहिती मिळते आहे की दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानाचा विषय आहे। या संदर्भात राज ठाकरे काही मुद्दा घेऊन किंवा त्या विषया अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेले होते आणि त्यावेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही त्यांच्या बरोबर होते। 8 वाजता तिथे पोहोचल्यानंतर साधारण अर्धा तास म्हणजे 30 ते 35 मिनिटं ही दोघांमध्ये भेट झालेली आहे। मुख्यत्वे राज ठाकरे यांनी गेल्या आठवडाभरात 2 महत्वाचे दौरे केले, त्यात रायगड आणि नाशिकचा दौरा आहे। नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी कुंभमेळ्याच्या कामासंदर्भातली पाहणी केली, नाशिकमधल्या रस्त्यांचा आढावा घेतला आणि नाशिकमधल्या रस्त्यांची दुरावस्था असेल, कुंभमेळ्याच्या कामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार असेल, याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली। राज्य सरकारच्या कामावर कठोर टीका केली आणि गुजराती ठेकेदारांना कामं दिली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला। रायगड दौऱ्यादरम्यानही मुंबई गोवा महामार्गाची त्यांनी पाहणी केली आणि तिथे महामार्गाचं अपुरं असलेलं काम, जवळपास 17 वर्ष झालेली दिरंगाई आणि रस्त्यावर पडलेले खड्डे आणि आता गणेशोत्सवानिमित्तानं तिथे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना होणारा त्रास, या अनुषंगानंही तिथे या कामावर सुद्धा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या कारभारावर काही आक्षेप घेतले। हे सगळे मुद्दे कदाचित या आजच्या भेटीत ते मुख्यमंत्र्यांपुढे त्यांनी मांडले असावेत असा एक प्राथमिक अंदाज आहे। कारण मनसे नेते संदीप देशपांडे जे रायगडचे संपर्क प्रमुख आहेत, यांच्याकडूनही मुंबई गोवा हायवेच्या कामाबद्दल किंवा तिथे असलेल्या खड्डे किंवा दुरावस्था या संदर्भातले काही फोटो त्यांनी मागितले होते। त्यामुळे शक्यता व्यक्त केली जाते की हे सगळे मुद्दे राज ठाकरे यांनी आज मनसे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मांडले आहेत। मुंबई असल्यामुळे मुंबईतील खेळाची मैदानं, मोकळे भूखंड किंवा खेळाची मैदानं, विशेषतः ते राहत असलेल्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानाचा काही मुद्दा त्यांनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांपुढे मांडला असावा। हे सगळे झाले शासकीय विषय म्हणजे भेटीचे ठरलेले मुद्दे। पण 2 प्रमुख राजकारणी, एक आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे। त्यामुळे साहजिकच 2 राजकारणी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण असेल, केंद्रातलं राजकारण असेल, यांच्यात दोघांमध्ये एकांतात सविस्तर चर्चा झाली असणार। अलीकडेच देशभरात नव्याने उभं राहिलेलं जेन झीचं आंदोलन आणि त्याचे देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेले पडसाद हाही कदाचित मुद्दा असू शकतो। आणि राज ठाकरे यांनी ठाकरे बंधू युतीनंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरातच भेट घेतली होती आणि राज्यासंदर्भातले काही मुद्दे मांडले होते।
त्यामुळे भले राजकारणात किती मतभेद कटुता असली, राजकीय कटुता किंवा राजकीय मतभेद असले तरी राज ठाकरे हे सत्तेतल्या नेत्यांची नेहमी सलोखा राखून असतात आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासाशी संबंधित मुद्दे त्या भेटी दरम्यान मांडत असतात. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.